कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोलीच्या ताकतोडा गावात मागच्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। कर्जमाफी द्यावी अन्यथा शेतकऱ्याला इच्छा मरणाची परवानगी द्या असं शेतकरी म्हणतात। या उपोषण स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या ताकतोडा गावामध्ये मागील 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। बघू शकता की मी सध्या उपोषण स्थळी या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचं मागील 6 दिवस उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांना जे आहे ते संपूर्ण जे 7/12 आहे कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांना जे पीक विमा द्यावा या मागणीसाठी या शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। बघू शकता की या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक देखील आलेलं आहे आणि शेतकऱ्याची संपूर्ण प्रकृतीसह चिंताजनक असल्याचं आपल्याला माहिती मिळालेली आहे। आपण आता आरोग्य विभागाचे काही कर्मचाऱ्यांचे संपर्क करूयात। तर मला सांगा त्यांची प्रकृती कशी, काय सांगाल? त्यांचे रक्तातील साखरेचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे। त्यांची प्रकृती आता जास्त गंभीर होत आहे। त्याच्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे संदर्भित केलेले आहे। दुर्दैवी गोष्ट आहे, शासनाचा प्रतिनिधी अजून अद्याप इथं आलेला नाही। अधिवेशन चालू आहे, शेतकरी 6 दिवस झाले उपोषणाला बसलाय, अजून कोणीही ढुंकूनही पाहिलं नाही। पण असं शासनाने गृहीत धरू नये। शेतकऱ्याला जर कमी जास्त झालं तर हे जिल्हा पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। याची गंभीर दखल शासनानं, पोलीस प्रशासनानं घ्यावी। आपण जर बघितलं तर उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या शेतकऱ्याची आता प्रकृती चिंता बनत चाललेली आहे। सरकारने लवकरात लवकर उपोषण करायची दखल घ्यावी ही मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।